भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत होणारा कार्यक्रम, भारतातला पहिला आगळा वेगळा, बात मन की सैनिक और परिवार की. आज आपल्या स्टुडिओत आपल्याबरोबर आहेत वेटरन सार्जंट उज्ज्वल अशोक पाटील, जे एअरफोर्समध्ये 15 वर्ष सर्व्हिस करून त्यांनी दुसरी इनिंग्स सुरू केलेली आहे. तुमचं स्वागत आहे सर या स्टुडिओमध्ये. थँक्यू. तुमच्या अनुभवातून एअरफोर्स, आर्मी, नेव्हीचं आयुष्य कसं असतं, तो ह्युमन रिसोर्स महत्त्वाचा आहे, ते आपण सोसायटीला किंवा सगळ्यांना अवगत करत आहोत. तुमच्या अनुभवातून कळेल लोकांना की लाईफ कसं असतं, ते काय निराळंपण आहे. तर सुरुवातीला आपण तुमचं ट्रेनिंगच्या आधीचं सिलेक्शन प्रोसेसच्या आधीचं आयुष्य, तुम्ही कुठले राहणारे, कोणत्या वर्षी तुमचं सिलेक्शनसाठी गेला, किती शिकला होता वगैरे सगळं, आणि पहिल्या पोस्टिंगपर्यंतचा टप्पा आपण घेऊया. तुम्ही सांगा सर. आमची जुनी 11वी, ओके, म्हणजे त्यानंतर 10वी 11वी आणि नंतर मग 12वी वगैरे चालू झालो. पण आमची मला वाटते लास्ट बट वन बॅच, ओके, जुनी 11वी. बरं. माझं बॅड लक असं की मला ITIला ॲडमिशन मिळाली. बरं. मला पुढं जायचं नव्हतं कुणीकडं. तर मला टेक्निकल, माझ्या मनात पहिल्यापासून टेक्निकल हा विषय होता. पण माझे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये असल्यामुळं त्यांनी मला सायन्स कॉलेज ऑफ सातारा, रयतचं होतं, तिथं मला टाकलं. बरं बरं. पण माझा टेक्निकल माझ्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे तिथं सुद्धा मी काय रमलो नाही. बरं बरं. मग त्यानंतर मला वडिलांनी सांगितलं एक काम करतो, ITIला जा. अच्छा. मग शेवटी मला ITIला टाकलं. बरं. मग ITIला माझा इलेक्ट्रिकल ट्रेड मिळाला. ओके. सातारामध्येच? नाही, कोल्हापूर ITI. बरं. मग त्यामध्ये तिथं पण असं झालं की इलेक्ट्रिकल म्हणलं, तिथं पण माझं काय मन लागलं नाही. बरं बरं. मग लिटरली माझं आजोळ रुकडीहून कोल्हापूरला जाणं, कोल्हापूर ITI करणं, तो टाइमपास, एक प्रकारचा टाइमपास चालू झाला. अच्छा. तर आमचा एक फॅमिली फ्रेंड होता, तर त्यानं टाइम्स ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये ती एअरफोर्सची ॲड आली होती. ओके. तर माझ्या वडिलांना सांगून त्यांनी तो फॉर्म माझ्या सहीनं भरून पाठवला. अच्छा. ओके. मला त्याबद्दल काय एअरफोर्सबद्दल काहीच कल्पना नाही. बरोबर आहे. मग फॉर्म पाठवलं, सगळं झालं, हे झालं, मला कॉल आला. ओके. तर कॉल आल्यानंतर मला ॲक्च्युली 11वीला फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश असल्यामुळे मला टेक्निकल ट्रेड मिळाला. बरोबर आहे. आता एअरफोर्समध्ये काय असतं काय नसतं आपल्याला काहीच. सिलेक्शन कुठं झालं? सिलेक्शन पुण्याला झालं. अच्छा. त्यावेळेला ग्रुप कॅप्टन हेनरी आमचे सिलेक्शन ऑफिसर होती. बरोबर आहे. मग जवळपास आमची बॅच एक 60-70 लोकांची बॅच होती, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. अच्छा.
मग त्यातले शेवटी गळत आम्ही शेवटी 13 जण फक्त शिल्लक राहिले. 60 मधले 13 शिल्लक राहिले. मग मेडिकल वगैरे सगळं झालं, हे झालं. मग त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही अमुक तारखेला मुंबईला कॉटन ग्रीनला जावा. बरोबर. तिथं आम्हाला रिपोर्टिंग एनरोलमेंटसाठी. मग तिथं गेल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही असं तुमची बॅच आज, म्हणजे त्यावेळेला गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही बॅच कंबाईन असायचे. आम्हाला तांबरमला पाठवलं. ओके. तांबरम म्हणजे मद्रास, म्हणजे सध्याची चेन्नई. बरोबर आहे. मग तिथं 15 महिन्याचं ट्रेनिंग झालं. आणि ऍक्च्युली इंटरव्ह्यूच्या वेळेला हेनरी सरांनी मला विचारलं, म्हणजे त्यावेळेला इंग्लिशमध्ये विचारलं, पण एवढं समजलं की तुम्ही एअरफोर्स का जॉईन करू इच्छिता. मग त्यावेळेला आपलं इंग्लिश कसं एकदम सर आय लाईक इंडिया, आय वर्क फॉर इंडिया, असं तोडकं मोडकं बोलून आम्ही आमचं सिलेक्शन झालं. अच्छा. मग त्यानंतर मला ट्रेनिंग सेंटर नंतर माझ्या पहिली पोस्टिंग मिळाली तेजपूर आसाम. तेजपूर आसाममध्ये. तर ते ऍक्च्युली माझा वेपन ट्रेड असल्यामुळे, वेपन फिटर ट्रेड असल्यामुळे स्टेशन आर्मरीमध्ये पोस्टिंग. बरोबर आहे. करेक्ट. मग तिथं कसं असणार, तेजपूर म्हणजे आसाममध्ये आपले एअरफोर्स कॅम्प जिथं असतील तिथं सर्व कार्यक्रम होणार. म्हणजे गणेश पूजा असू दे किंवा तुमचं ते जन्माष्टमी असू दे, बंगालींची दुर्गापूजा करणार आणि आमची गणेश पूजा. जवळजवळ 7 दिवस आमचं कंटिन्यू हे असणार. त्यावेळेला काय व्हरायटी शो वगैरे सगळे मस्त असणार. आणि त्यावेळेला आम्ही एकदम यंग असल्यामुळं आम्ही जरा, माझं गाण्यामध्ये जरा मला आवड होती, त्यामुळे व्हरायटी शो आम्ही त्यावेळेला खूप गाजायचो. त्यामुळे आमची टीमच होती, म्हणजे गाणं म्हणणारे, तबला वाजवणारे, हार्मोनियम करणारे. पण ते आमचा तिथं वेळ कसा जायचा काय समजतच नव्हता आम्हाला. त्यामुळे ती लाईफ खूप आम्ही चांगल्या प्रमाणे एन्जॉय केली तिथे. म्हणजे इकडं काम पण करणार, कामाच्या वेळेला काम, आणि एंटरटेनमेंटच्या वेळेला एंटरटेनमेंट. मला आठवतं मी बंगलोरला होतो ना, त्यावेळी मी आय वॉज कमांडिंग ऑफिसर. तर मी सगळ्यांना ॲड्रेस केला, म्हटलं की कामाच्या वेळी काम 100% म्हटलं, एन्जॉयमेंटच्या वेळी एन्जॉयमेंट 200% म्हटलं. कारण आयुष्य आहे, माहीत नाही केव्हा जायचं आहे. म्हणजे एन्जॉयमेंट चान्स मिळतो ना 100% 200% एन्जॉय करायचं. आणि खाण्याच्या वेळी 50% खायचं, कारण तब्येत चांगली पाहिजे. मग गणेश पूजा वगैरे चालायचं, सगळं चालायचं व्यवस्थित. किती फॅमिलीज होत्या महाराष्ट्रीयन? जवळपास तिथं 25 फॅमिलीज होत्या. बरं. आसाममध्ये? आसाममध्ये. आणि आम्ही त्यावेळेला बॅचलर होतो आम्ही. असं? हो. लिव्हिंग इन म्हणजे बॅचलर असल्यामुळे आम्हाला मेस करणार. पण कार्यक्रमच्या वेळेला आम्ही मात्र सगळे एकत्र येऊन गणेश पूजा जोरात साजरी करत होतो. आणि तेव्हा त्याचं विसर्जन वगैरे ब्रह्ममूर्ती, गणपती मूर्ती आम्ही महाराष्ट्रातून मागून घेणार. असं आहे का? बरं. मग पुण्याहून का कोकणातून? पुन्हा कुठून बनवून, पुन्हा मुंबई, जसे मिळेल तिथे. मग कोणतरी सुट्टीवर येणार, जबरदस्ती त्यांना सुट्टीवरती पाठवायचं. म्हणजे कॅज्युअली घेणार, जाणार 10 दिवस, गणपती घेऊन येणार. अच्छा. दॅट्स इंटरेस्टिंग. बरं. तर हे एक सोशल लाईफ पण एक नळा अँगल आपण दाखवला ह्याच्या. आसाममध्ये गणपती पूजा, एअरफोर्सच्या गणपती मंडळ. आणि त्यासाठी फक्त आपलं महाराष्ट्रच नाही, ते सगळे येणार आणि ते कौतुक करणार. खरं की तुम्ही एवढं लांब येऊन सुद्धा व्यवस्थित करता. बरोबर आहे. आणि गणपती पूजा झाली की लगेच थोड्या दिवसांनी दुर्गा पूजा, मग बंगाली लोक सगळे एकत्र. आणि तेव्हा सगळे एकत्र, म्हणजे आमच्या व्हरायटी शो मध्ये ते बंगाली लोकांचा सुद्धा परफॉर्मन्स असणार, आणि बंगाली लोकांच्या ह्याच्यामध्ये व्हरायटी शो मध्ये आमचा सुद्धा परफॉर्मन्स असणार. दॅट्स गुड. नाईस. वयाच्या कोणत्या वर्षी? 19व्या वर्षी. अगदी लहान वय, अजून काहीच माहित नाहीये. एनरोलमेंट झालं, तुम्हाला गाडीत बसवलं, स्टेशनवर घेऊन गेले. त्यावेळेला काय झालं, मुंबईवरून जेव्हा आम्ही निघालो ती गँग होती. अच्छा. म्हणजे किती 60-70 जण असतील? नाही, गुजराताने आम्ही मिळून जवळपास 32 लोक होतो. बरं. फक्त म्हणजे आमची 16. अच्छा. आणि ती 16 असे 32 लोक आम्ही. सगळे चेन्नईला? सगळे चेन्नई. वेपन फिटर सगळे. तिथं आम्हाला सांगितलं की ती बाहेर गेल्यानंतर, चेन्नईला उतरल्यानंतर तुम्हाला बोलणं तर अवघडच होतं. बोलणं तर अवघडच होतं. तिथं हे आपले रिसिव्ह करायला येणारे एअरफोर्सचे लोक, मग ते तुम्हाला ट्रान्सपोर्टमध्ये घेऊन जाणार. तिथं गेल्या सगळ्यात पहिल्यांदा दहावीचं दर्शन होणार आम्हाला. सगळे कोणाची केस लांब असतात, कोणाची काय असतात, सगळे अक्षरशः फौजी कट. करेक्ट. अगदी बिलकुल क्लीन. म्हणजे डोकं स्वच्छ ठेवायचं असेल तर केस काढायला पाहिजे. आणि सगळे स्पोर्टिव्ह घेणार ना. खरं. बरोबर. रिक्वायरमेंट आहे. मला काम करताना डोळ्यासमोर केस येणं, डिस्टर्ब होणं नाही चालणार. नाही. मग ते स्वच्छ असलेलं बरं असतं.
ती रिक्वायरमेंट आहे. बरोबर. आता ट्रेनिंग सेंटरला कसं असतं, परेड असते, पीटी असते, परत रेग्युलर क्लासेस असतात आणि ते क्लासेसमध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये शिकवायचे ते. बरोबर आहे. ते आम्हाला म्हणायचे तुम्हाला समजलं नाही तरी तुम्ही इंग्लिशचा प्रयत्न करा yes. आणि शिका. हो, म्हणजे जसं जसं तुम्ही हळूहळू तुम्हाला किंवा तुम्हाला समजा हिंदीत बोलायला लागलं की तुम्हाला ते इंग्लिश समजणार नाही, तर ते शिकवणार इंग्लिशमध्ये. मग ते घरी बिलेटला आल्यानंतर ती वाचून 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 हळूहळू ते सगळं शिकायला लागलं. इथं मी मुलांना सांगू इच्छितो जे ऐकतात हे कार्यक्रम की गैरसमज करून घेऊ नका की इंग्रजी बोलता येत नसेल तर सिलेक्शन होणार नाही, असं नाहीये. अजिबात नाहीये. नाही तर खेड्यातली मुलं सिलेक्ट झालेच नसते ना एअरफोर्समध्ये. रिक्वायरमेंट ही आहे की तुम्हाला कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि एकदा तुम्ही आमच्याकडे आला की 6 महिन्यात आमचं इंग्लिश शिकून तुम्ही परफेक्टली बोलू शकाल. आणि कसं आहे सर, त्यावेळेला कसं 4थी नंतर इंग्लिश होतं. आता नर्सरी पासून इंग्लिश. होय, तेच की. त्यामुळे आताच्या जनरेशनला अजिबात अवघड जाणार नाही असं मला वाटतं. खरं आहे. बरं सर, आपण पहिली पोस्टिंग कुठं? आसाममध्ये. हां. आणि मग तिथं काही असे अनुभव वेपन फिटरचं काम करताना काही? नाही, त्यावेळेला महत्वाचा ट्रेड आहे वेपन फिटर. तुम्ही तिथं फायटर्स हे असतात, फायटर स्क्वॉड्स. पण ते रेंज प्रॅक्टिस असायची त्यांची. फायरिंग हाशिमारा वगैरे किंवा दुलानमुख म्हणून रेंज होतो, एअर टू ग्राउंड रेंज. करेक्ट. मग त्यांचे जे रॉकेट्स किंवा मिसाईल्स किंवा जे काय अम्युनिशन्स वगैरे होते ते त्याची जबाबदारी आमच्याकडे असेल ॲज अ आर्मरी. बामडं म्हणून असतं, सगळे अम्युनिशन असतात. मग ते सगळे सप्लाय करायचं काम आमचं त्यांचं. पण जे लोड करणार वगैरे ते एअरक्राफ्टचे जे स्क्वॉड्रन वाले ते सुद्धा तिथं सुद्धा वेपन फिटर म्हणजे आमच्यासारखे. पूर्वी आर्मर 1 आर्मर 2 होतं, आता वेपन फिटर झाले. बरोबर. वेपन 1 वेपन 2. करेक्ट. मग ते स्क्वॉड्रन मधले आर्मर किंवा वेपन फिटर ते लोडिंग वगैरे सगळे करणार. व्हेरी डायसी, व्हेरी सेन्सिटिव्ह हा एरिया असतो. आणि यू हॅव टू बी, म्हणजे त्याच्या मला माहिती आहे टेम्परेचर किती असलं पाहिजे आतमध्ये, ह्युमिडिटी किती असले पाहिजे. त्याचे नॉर्म्स आहेत. ते नॉर्म्स नाही हे करतायत म्हणजे. आणि एकदा आत गेल्यानंतर तुम्ही ते सगळं चेक जरी करायला गेला, रिस्क आहे. त्यामुळे हे एक नवीन आयुष्य. बरोबर, अगदी बरोबर. कसं असतं, डेटोनेटर असतात. डेटोनेटर म्हणजे कसं असतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेटोनेटर असा अशी वस्तू आहे जी बॉम्बला ब्लास्ट करते. करेक्ट. अगदी बरोबर. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सेफ्टी त्याच्याकडून आपल्याला राहायला पाहिजे. डू नॉट ट्राय टू अटेम्प्ट द रेक्टिफाय ऑफ डेटोनेटर. दॅट्स राईट. हे आम्हाला मनात बिंबवलं. अगदी ते म्हणजे तुम्ही डेटोनेटरला काय समजा बाद झाले असतं, तुम्ही छेडायचं नाही. छेडला की ब्लास्ट झाला की संपला तुमचा. पण गेला ते हे पण नुकसान देशाचं, डबल नुकसान. एक तर ते बॉम्ब ब्लास्ट होतो आणि एक माझा माणूस, ट्रेन केलेला माणूस जातो ना, हे नाही चालणार. तिथं ऍक्च्युली एन्जॉयमेंट कधी व्हायची आमची, दुलानमुख रेंज असायचं, म्हणजे एअर टू ग्राउंड रेंज. ते सुबानसरी रिव्हर आणि जंगलाच्या मध्ये ते ग्राउंड होतं, रेंज म्हणजे रेंज होते. म्हणजे वरून एअरक्राफ्ट येणार, फायरिंग करणार, म्हणजे टार्गेट्स असते खाली MM-23 गन्स आणि मिसाईल्स, रॉकेट्स आणि बॉम्ब. बरोबर. मग ते कॅल्क्युलेशनचं काम आमच्याकडे असतं. अरे बापरे. ग्राउंडवरती जेव्हा ते एअरक्राफ्ट येणार, मारणार टार्गेटवरती, मग ते त्यावेळेला काय असायचं, ते मोजायची कशी टार्गेटवर लागले. तर बांबू आणि कलरचे डबे, त्या बांबूला लागलेले ते चिंदी किती लागले ते मोजायचं, रंगात बुडवायचं, 1 2 3 4 5 6 का रंगवायचं, कारण नंतर जे एअरक्राफ्ट येईल त्याला बरोबर त्याला ते काय समजायला कन्फ्युजन होणे. त्यामुळे पायलटला कधीच कळवायचं तुझी इतकी लागली किंवा बॉम्ब असेल. रेशो इतका, सक्सेस रेशो एवढा आहे. हे फार महत्वाचं काम आहे. ओके. कारण ते त्या प्रॅक्टिसवरतीच शिवता. आणि असं म्हणतात ना की जितकं तुम्ही घाम गाळाल पीस टाईममध्ये, तेवढं रक्त कमी गळणार आहे. म्हणजे पीस टाईममध्ये काय करतो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे करतो, घाम गाळतो आम्ही. आणि ह्याच्यासाठी आणि शेवटी आपलं जरी माझं 76 to 91 होतो, म्हणजे पूर्ण पीस काळ होता. पण जेव्हा माझी पोस्टिंग श्रीनगरला झाली आफ्टर कन्व्हर्शन, तेव्हा तिथं पॅसिव्ह एअर डिफेन्स म्हणून एक प्रकार असतो, PAD. मग दॅट इज ॲज गुड ॲज यू हॅव टू बी रेडी फॉर द वॉर. प्रॅक्टिस ती फार महत्वाची आहे, आवश्यक आहे. बरोबर. आता आपण इथे छोटा ब्रेक घेऊया सर. यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात. तुमचं परत स्वागत आहे. आगळा वेगळा कार्यक्रम बात मन की, सैनिक और परिवार की. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं होतं
एका रुकडीसारख्या खेड्यातला मुलगा शिक्षण घेतोय, कधी 11वी-12वी सायन्सला ॲडमिशन घेतो, नंतर मग ITIला ॲडमिशन घेतो आणि मग एअरफोर्सचं फॉर्म भरला वडिलांनी, ते गेले, सिलेक्ट झाले आणि ऑल इंडिया मेरिटमध्ये आल्यानंतर ट्रेनिंगला त्यांना पाठवलं गेलं. पहिली पोस्टिंग होती आसाममध्ये. तिथले अनुभव आपण बघितले. तिथलं सोशल लाईफ म्हणजे नुसतंच काम 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 असं नाही आहे, तिथं सोशल लाईफ पण आहे. त्याचा पण अनुभव आपण त्यांच्या अनुभवातून शिकलेला आहे. सर, मला आठवतं मागे बोलताना तुम्ही श्रीनगरच्या पोस्टिंगला होतात 1989मध्ये. त्यावेळी टेररिझम वॉज ऑन द पीक. म्हणजे तेव्हा आम्ही कॅम्पमध्ये असल्यामुळे आम्हाला एवढं माहित नसायचं की बाहेर काय चाललेलं आहे. खरं. पण आम्हाला ऍक्च्युली असा अनुभव आलाय की 89ला म्हणजे माझी पोस्टिंग तिथं 85 to 91 होती. ओके. आता तसं आम्ही बाहेर फिरायला जाणार, लाल चौक वगैरे श्रीनगर फिरायला जाणार, मग ते लोक ओळखायची हा माणूस डिफेन्स आहे म्हणून. अच्छा. तर एक वेळ असं झालं की आम्ही बाहेर गेलो होतो काय तर ते VCRचं रिपेअरीसाठी. तेव्हा पूर्वी ते मोठ्या कॅसेटची VCR ते रिपेअर करायला आम्ही गेलो होतो. मग ते आम्हाला 4-5 मुलांनी अडवलं. किती काय वयाची मुलं होती? हार्डली काहीतरी 20-25 वय त्यांच्या वयाची मुलं असतात, तरुण मुलंच होती. मग त्याने आम्हाला अडवलं. म्हणलं टाइम केव्हा, आम्हाला विचारलं टाइम केव्हा. मग ते आम्ही सांगितलं त्यावेळेस 4:30-5 का वाढलेलं ते वेळ सांगितलं. अच्छा. नाही म्हणतोय हे हिंदुस्थान नाही, पाकिस्तान नाही, पाकिस्तान का टाइम होतो. अच्छा. म्हणजे इतकं भिनलेलं त्याच्यामध्ये. म्हणजे पाकिस्तानला अर्धा तास लेट असतं ना. बरोबर. ते 4:30 वाजले ते 5 सांगा. आणि त्याप्रमाणे त्याने आम्हाला जबरदस्तीनं घड्याळ सेट करायला लावलं. अरे बापरे, फोर्सफुली. मग जावा म्हटली. म्हणजे काय माइंडसेट असेल या मुलांचा. आणि लहान मुलं त्यांना ते जे घडवत होते अशा प्रकारे. पण एक मी बघितलं सर, आम्ही जेव्हा म्हणजे क्वार्टर्स ज्यांना नसतात ते सिव्हिलमध्येच राहायचे. होय, बाहेरमध्ये. नाही, डेंजरस नाही, इतकी लोक तिथली चांगली होती तुम्हाला सांगतो. इव्हन मुस्लिम असू देत किंवा कोण एकदम फ्रीली. ही जी दहशतवादीनी पेरलेली जी लोक आहेत त्याने नंतर दंगी चालू झाली. ते विष काढलं. आता मला नंतर जेव्हा मी काश्मीर फाईल पिक्चर बघितलं त्यामध्ये आम्हाला समजलं की बाहेर एवढं चालू होतं. आता त्यामध्ये काश्मीर फाईल मध्ये एक स्टोरी म्हणजे एक सीन घेतलेला आहे. म्हणजे एअरफोर्सचे लोक बाहेर जे राहणार असतात, विंग कमांडर रवी, ते जे बाहेर राहत असतात ते टप्प्याटप्प्याने असे बससाठी उभे असतात. बरोबर आहे. आणि तिथं त्यांना जे मारलेलं आहे ते त्यांना दहशतवादी लोकांनी जे मारलेलं आहे ते मारल्यानंतर आमच्या कमांडिंग ऑफिसरनं सगळ्यांना सांगितलं. मला माझी आत क्वार्टर होती. सगळ्यांना सांगितलं जबरदस्ती तुम्ही शिफ्ट व्हा आणि आत या. लिटरली त्यावेळेला माझ्या क्वार्टरमध्ये 7 फॅमिलीज आम्ही राहतो. ओ माय गॉड. लहान क्वार्टर्स म्हणजे 2 BHK. पण 7 फॅमिलीज आणि सगळं त्यावेळेला जेवण वगैरे सगळे मिळून करणार, सगळ्या वहिनी वगैरे सगळे. आणि असं नाही की फक्त महाराष्ट्रीयन नाही, तसं नाही, कोणी पण सगळे एकत्र कमांडिंग ऑफिसरने सांगितलं की ज्या काय फॅमिली असतील तेव्हा म्हणजे ऍक्च्युली AN-12 म्हणजे एअरफोर्सचं ट्रान्सपोर्ट त्यामधनं फॅमिलीला कधीच परवानगी नव्हता. तो काळ असा होता. AN-12 मधून सगळ्यांना आपण चंदीगड किंवा नाही. बरोबर, आवश्यकता होती. शेवटी माझा प्रत्येक सोल्जर, माझा प्रत्येक शिपाई, माझ्या प्रत्येक शिपाईची फॅमिली महत्वाची माझ्यासाठी. त्यांचं आयुष्य महत्वाचं ना. त्यांना वाचलं तरच. नाही तर मी आय एम फिलिंग माय ड्युटी. माझ्या ड्युटीमध्ये फेल होतोय मी की मी माझ्या लोकांना नाही वाचवू शकत, असं नाही चालणार. हे महत्वाचं आहे. आणि गंमत म्हणजे अशी होती की आम्ही जिथं राहत होतो तिथून कॅम्पला जायला आम्हाला क्वार्टर्स पासून कॅम्पला जायला जवळपास 3-4 किलोमीटरचं अंतर होतं. पण ते अंतर असं होतं की आम्हाला सिव्हिल बॉर्डरची जी फेन्सिंग होती त्या फेन्सिंगला घासूनच आम्हाला रस्ता. अरे बापरे. त्यामुळं रिस्क म्हणजे पलीकडं सिव्हिल एरिया आणि अलीकडं आम्ही जाणार. बाहेर काहीच कंट्रोल नाही, कोणी येऊन उभारणार तिथं. पण त्यातून सुद्धा वाचलो. म्हणजे वाचण्याचा अजून एक मला अनुभव तुम्हाला सांगायचा की त्यावेळेला मी रेंजसाठी कलायकुंडाला गेलो होतो. म्हणजे कलायकुंडा म्हणजे ओरिया. बरोबर आहे. म्हणजे श्रीनगर कुठं इकडं आणि तिकडं ओरिसामध्ये. तिथून आम्हाला AN-12 मध्ये सगळं फायरिंग वगैरे सगळं झालं. प्रॅक्टिस एअर टू एअर फायरिंग, समुद्राच्या वरती. राईट. मग ते सगळं झाल्यानंतर आमची
पॅकअप करायची वेळ आली, मग आम्ही N12 मधून परत श्रीनगरला जायचो. अच्छा, बरोबर. मग तेव्हा रिफ्युलिंगसाठी कानपूरला उतरलो आम्ही. अच्छा, हा. मग कानपूरला उतरल्यानंतर कानपूरहून जेव्हा टेक ऑफ केलं, ओके. तेव्हा जम्मू जसं क्रॉस झालं, ओके. तसं आम्ही सगळे खिडकीतून बाहेर बघायला डोंगराचे असे सुळके वर येणार, खाली सगळे पांढरे पांढरे ही हिमालयाच्या पांढरे पांढरे ढग वर सगळे मस्त एन्जॉय करत होतो बघता. इतक्यात आम्हाला तिथं फ्लाईट गनर म्हणून असतं N12, त्या गणने सांगितले सगळे आत या. अच्छा. म्हणजे एक तर पायलटची केबिन असते, त्यानंतर छोटी केबिन असते, छोटी केबिन असते, ती सुद्धा म्हणजे ही म्हणजे लेन्स असते आणि त्याच्या मागे सगळं सामान असतं. बरोबर. मग ती केबिन इतकी लहान होती की आम्ही 20-25 जण त्यात कसे म्हणजे कोंबलो गेलो. मग आम्ही आत आल्यानंतर आम्हाला काहीच समजलं नाही की एअरक्राफ्ट 90 डिग्रीला वरती N12 एअरक्राफ्ट, म्हणजे सगळे आम्ही एकमेकाच्या अंगावर मग वरती गेल्यानंतर मग नंतर सेफ एरिया एक असते, म्हणजे नो मॅन्स लँड जसं असतं तसं वरती एक एरिया असते, तिथं कुठलेच एअरक्राफ्ट नसतात. त्या एअरक्राफ्टला आम्ही पॅरल आम्ही फ्लाय व्हायला. ओके. मग ते फ्लाईट गनर आला, मागं दरवाजा उघडला, त्याने सांगितलं हे बघा म्हणले, आपण जर नशिबान असू, जर तुम्हाला इच्छा असेल, कारण आपलं ATCC संपर्क तुटलेला आहे. अरे बाप, कम्युनिकेशन तुटलेलं आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत कम्युनिकेशन होत नाही, ATCC श्रीनगरची ATCC जोपर्यंत कॉन्टॅक्ट होत नाही, तोपर्यंत जितकं फ्युएल आहे तितकं आपण फक्त ग्रेटामध्ये राहायचं. अरे बापरे. मग तसं ऐकल्यानंतर कोण रडायला लागलं, कोण हे करला, पण आम्ही मात्र एन्जॉय मध्ये काय व्हायचं ते सगळ्यांच्यावर आमच्या सगळ्यांच्यावर. मग आमचं नशीब कॉन्टॅक्ट झाला, मग आम्ही लँड झालो वगैरे वगैरे सगळे. तो एक अनुभव म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये मरण हे असतं ते सांगून येत नाही, कधी पण येऊ शकतं. बरोबर आहे. ह्याच्याबद्दल मी एक हे सांगतो की डेट ऑफ एक्सपायरी प्रत्येक औषधाच्या बाटलीवर असते, तसं प्रत्येक शरीरावर कपाळावर लिहिलेलं आपल्याला फक्त माहीत नसतं. बरोबर. पण जोपर्यंत डेट ऑफ एक्सपायरी येते तोपर्यंत आयुष्याला अर्थ देणं आपल्या हातात आहे ना. म्हणून म्हणतो आज आम्ही माजी सैनिक आहोत, कारण आम्ही शहीद नाही आहोत. साधी सरळ गोष्ट आहे. शहीद होण्याचा चान्स होता, शहीद झालो पण असतो, पण देवाची इच्छा काहीतरी निराळं कारण घ्यायचं आमच्या, म्हणून आम्ही जिवंत आहोत. सर, आपण आता इथे एक छोटा ब्रेक घेऊया. तुमचं कुठलं गाणं आम्ही प्ले करू? You are listening to 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात. ज्या आयुष्याला अर्थ आहे त्या आयुष्य जगायला मिळणं ह्याला सदैव नशीब लागतं. त्यात ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं की श्रीनगरमध्ये वातावरण कसं होतं, आणि हा स्ट्रगल जिंदगी आणि मौत ह्याच्यामधला स्ट्रगल नेहमी चालू असतो. मागच्या वेळी जाताना मी म्हटलं होतं की आम्ही आज माजी सैनिक आहोत, कारण मी शहीद सैनिक नाही आहोत. साधी सरळ गोष्ट आहे. आम्ही जॉईन झालो, शहादतसाठी तयार होतो, देवांना आमच्याकडून काम करून घ्यायचं असेल म्हणून आम्ही जिवंत आहोत. मी आपल्या साजन उज्ज्वल पाटील साहेबांना विचारू इच्छितो की नवीन पिढीला तुम्ही काय मेसेज देऊ शकता सर, काय देऊ इच्छिता? हो, जरूर, निश्चित सर. भारतीय वायुसेनेमधून जरी निवृत्त झालेलो असलो तरी वायुसेनेमधील तत्व, शिस्त, देशाबद्दल असणारा आदर आणि अभिमान हा येणाऱ्या तरुण पिढीमध्ये असावा, यासाठी मी अजूनही प्रयत्न करत आहे. ही शिस्त, हाच देशाबद्दलचा अभिमान डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांमध्ये उतरावा, यासाठी गेली 10 वर्षे मी MD जाधव पॉलिटेक्निक येथे भोसे येथे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसोबत काम करत आहे. जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करत असताना विविध पालक, विद्यार्थी, त्यांचे नातेवाईक यांच्याशी जेव्हा त्यांच्याशी माझा संवाद साधत असतो मी. ग्रामीण भागातील विद्यार्थी, विधवा, परित्यक्त्या यांना ज्या आधाराची गरज आहे, कदाचित आर्थिक आधाराची गरज आहे, ती गरज माझ्या पद्धतीने कशी पूर्ण करता येईल याबद्दल मी नेहमी विचार करत असतो. आणि आजपर्यंत मला अभिमान आहे सांगायला की मी दरवर्षी एका होतकरू, हुशार आणि गरजू विद्यार्थींना दरवर्षी एकानं मी दत्तक घेतलंय. वा वा. आणि त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च मी उचललेला आहे. आता ॲक्च्युली सांगायचं हरकत नाही, पूर्ण शिक्षणाचा म्हणजे शासन कॅटेगरीनुसार सवलत देत असते, शिष्यवृत्ती देत असते मला. हार्डली काय तर वर्षाला एका विद्यार्थ्याचा 15,000 रुपये फक्त खर्च आहे, तो खर्च मी उचलतो. व्हेरी गुड. हीच खऱ्या अर्थाने मी देश सेवा. खरं, अगदी बरोबर, बहुत बढिया. आणि सर सांगायचं म्हणजे तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज आहे, आणि या तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातूनच इंडियन आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या तिन्ही सेनामध्ये आपल्याला खूप चांगलं भविष्य घडवता येईल. येस, नक्की. हे आत्ता याच्या पिढीला माहीत नाही, कारण डिप्लोमा झाल्यानंतर या तिन्ही सेवामध्ये तुम्ही डायरेक्ट टेक्निकल
ग्रेडला जाऊ शकता. ग्रेडला तुम्ही जाऊ शकता. बरोबर आहे. सध्या कसं आता पण काय माहित होतं की आता आम्ही हायस्कूलमध्ये फिरत असतो, नागज वगैरे किंवा खेड्यामध्ये बरेच गावातली लोक आपल्याकडे असे आहेत की जी गावं घरटी 1-2 फौजमध्ये सैन्यामध्ये आहेत, पण ते कशी भरती झाले ते नॉर्मल शिपाई म्हणून भरती झाले. पण आता आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगतोय की 10वी किंवा 12वी सायन्सचे विद्यार्थी तुम्ही डिप्लोमा करा, साधं शिपाई म्हणून भरती होण्यापेक्षा. बरोबर आहे. तुम्ही डिप्लोमा करा आणि क्वालिफिकेशन घ्या आणि टेक्निकल लेवलमध्ये तुम्ही जाऊ शकता. हे आम्हाला सध्याच्या पिढीला सांगणं माझं महत्वाचं आहे. नाही, खूप छान सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आला आणि एका निराळ्या पद्धतीनं आपण एअरफोर्सचं ओळख करून दिली सोसायटीला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. तर मला फक्त एवढं एक सांगायचं, सिव्हिलियन लोकांमध्ये आमच्यामधला फरक मला अभिमान वाटतो जी की खुश नसीब है हम सब यारो, कपन हमारा तिरंगा है. क्या बात है, क्या बात है. बहुत बढिया, बहुत बढिया. तुमच्या कार्याला तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद आल्याबद्दल. थँक्यू.